कल्पना करा, एक रात्र आकाश फटाक्यांनी उजळलेलं, रस्त्यावर लाखो माणसं, हातात झेंडे, डोळ्यात पाणी आणि हृदयात एकच भावना, स्वातंत्र्याचा अभिमान. बघा, ही दृश्य आहेत अमेरिकेतील 4 जुलैच्या रात्रीची. पण मित्रांनो, हा उत्सव साजरा होण्यामागे एक अशी कहाणी आहे जी तुम्हाला थरारून टाकेल. एक अशी कहाणी जिथे जिंकणं म्हणजे सगळं मिळवणं होतं आणि हरणं म्हणजे फासावर जाणं होतं. आज आपण जाणून घेणार आहोत अमेरिकेच्या इंडिपेंडन्स डेची संपूर्ण कहाणी. त्या 4 जुलैची ती जगाचा इतिहास बदलून गेली. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत हेडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात. साल होतं 1600चं दशक. युरोपमधून हजारो माणसं एका नव्या जगाच्या शोधात अटलांटिक महासागर ओलांडून येत होती. ब्रिटन, फ्रान्स, स्पेन सर्वजण अमेरिकेच्या भूमीवर आपापल्या वसाहती स्थापन करत होते. ब्रिटिशांनी अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर 13 वसाहती म्हणजे 13 कॉलनीज स्थापन केल्या. या वसाहतींमधले लोक ब्रिटिश होते, ब्रिटिश परंपरा पाळत होते, पण त्यांची एक स्वतंत्र ओळख तयार होत होती. खरी समस्या कधी सुरू झाली तर 1763 साली, जेव्हा ब्रिटनने फ्रान्स विरुद्ध युद्ध जिंकलं आणि त्या युद्धाचं कर्ज फेडायला त्यांनी अमेरिकन वसाहतींवर नवे कर लादायला सुरुवात केली. शुगर ॲक्ट 1764, स्टॅम्प ॲक्ट 1765, एका पाठोपाठ एक कायदे येऊ लागले. प्रत्येक कागदावर, प्रत्येक वृत्तपत्रावर, प्रत्येक कायदेशीर दस्तावेजावर ब्रिटिश सरकारला कर द्यावा लागत होता. वसाहतवासीय चिडले. त्यांनी ओरडायला सुरुवात केली, नो टॅक्सेशन विदाऊट रिप्रेझेंटेशन, म्हणजे आमचं प्रतिनिधित्व नाही तर आमच्यावर कर नाही. पण लंडनमधल्या राजाने, किंग जॉर्ज III ऐकलं नाही. उलट कायदे आणखी कठोर केले आणि मग घडली ती घटना जी इतिहास बदलून गेली. 16 डिसेंबर 1773ची रात्र. बोस्टन बंदर. साधारण 120 माणसं मोहवक आदिवासींचा वेश घालून ब्रिटिश जहाजांवर चढतात आणि त्या जहाजांमधल्या 342 चहाच्या पेट्या, ज्यांची किंमत आजच्या काळात जवळजवळ 2 कोटी रुपये होती, एक एक करून समुद्रात फेकल्या जातात. हे होतं बॉस्टन टी पार्टी, अमेरिकन स्वातंत्र्याच्या लढाईची पहिली मोठी ठिणगी. ब्रिटिश सरकार संतापलं. त्यांनी इंटॉलरेबल ॲक्ट्स लागू केले, बोस्टन बंदर बंद केलं, वसाहतींचे अधिकार कापले. पण या दडपशाहीने वसाहतवासियांना घाबरण्याऐवजी त्यांना एकत्र आणलं. 1775 साल, अमेरिकेत क्रांतियुद्ध सुरू झालं होतं. ब्रिटिश सैन्य आणि वसाहतवासी यांच्यात संघर्ष पेटला होता. फिलाडेल्फियामध्ये सेकंड कॉन्टिनेंटल काँग्रेस बसली होती. अमेरिकेच्या 13 वसाहतींचे प्रतिनिधी एकत्र आले होते. पण प्रश्न एकच होता की आपण ब्रिटिशशी तडजोड करायची की स्वातंत्र्य मागायचं. बघा, तडजोड म्हणजे जगणं, स्वातंत्र्य मागणं म्हणजे जीव धोक्यात घालणं होतं. कारण जर ब्रिटन जिंकलं तर हे सगळे नेते देशद्रोही म्हणून फाशीवर जाणार होते. पण जानेवारी 1776 मध्ये थॉमस पेन यांनी कॉमन सेन्स नावाची एक पत्रिका प्रकाशित केली. सोप्या भाषेत सामान्य माणसाला समजेल अशा शब्दांनी त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्याशिवाय पर्याय नाही. लाखो प्रती खपल्या, जनमत बदललं. 7 जून 1776 व्हर्जिनियाचे रिचर्ड हेनरी ली यांनी काँग्रेसमध्ये ठराव मांडला. या वसाहती स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहेत. ब्रिटिश राजाशी सर्व संबंध संपले. काँग्रेसने एक समिती नेमली, कमिटी ऑफ 5. यात होते थॉमस जेफरसन, व्हर्जिनिया; जॉन ॲडम्स, मॅसेच्युसेट्स; बेंजामिन फ्रँकलिन, पेनसिल्व्हेनिया; रॉजर शेरमॅन, कनेक्टिकट; रॉबर्ट आर लिव्हिंग्स्टन, न्यूयॉर्क. स्वातंत्र्याची घोषणा लिहिण्याची जबाबदारी पडली थॉमस जेफरसन यांच्यावर. जेफरसन फक्त 33 वर्षांचे होते, पण त्यांनी फिलाडेल्फियातील एका भाड्याच्या घरातच दुसऱ्या मजल्यावर 17 दिवसात तो ऐतिहासिक दस्तावेज लिहिला. 2 जुलै 1776 कॉन्टिनेंटल काँग्रेसमध्ये मतदान झालं. 12 वसाहतींनी स्वातंत्र्याच्या बाजूने मत दिलं. जॉन ॲडम्स यांनी त्याच दिवशी आपली पत्नी अबॅगल यांना पत्र लिहिलं. हा दिवस आगामी पिढ्या महान उत्सव म्हणून साजरा करतील. फटाके, घंटा, मिरवणुका, अग्निक्रीडा, एका टोकापासून दुसऱ्या टोकांपर्यंत. ॲडम्सला वाटलं होतं की 2 जुलैला उत्सव होईल, पण इतिहासाने वेगळा निर्णय घेतला. 4 जुलै 1776 कॉन्टिनेंटल काँग्रेसने डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स अधिकृतपणे स्वीकारला. त्यावर 4 जुलै ही तारीख छापली गेली आणि हाच दिवस इतिहासात कोरला गेला. या दस्तावेजातील पहिले महत्त्वाचे शब्द होते, वी होल्ड दिस ट्रूथ टू बी सेल्फ एव्हिडंट दॅट ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल. म्हणजे हे सत्य स्वयंसिद्ध आहे की सर्व माणसे समान जन्माला येतात. हे शब्द केवळ कागदावरचे नव्हते, ते जगाच्या इतिहासातील सर्वात क्रांतिकारी वाक्य होते.
या दस्तावेजावर सही करणाऱ्या 56 जणांना माहिती होतं की जर ब्रिटन जिंकलं तर ही सही त्यांच्या मृत्यूलेखाची सही ठरेल. पण तरीही त्यांनी लेखणी उचलली. हे होतं खरं धाडस. 4 जुलै 1777 स्वातंत्र्याचा पहिला वर्धापन दिन. युद्ध अजून सुरू होतं, पण फिलाडेल्फियात उत्सव सुरू झाला. तोफांचे 13 गोळे डागले गेले. 13 वसाहतांच्या प्रतिनिधित्वात रात्री फटाक्यांचा प्रयोग झाला. आणि त्याच वर्षी जनरल जॉर्ज वॉशिंग्टन यांनी आपल्या सैनिकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त दुप्पट रम दिले. 1781 साली मॅसेच्युसेट्स हे पहिलं राज्य बनलं ज्याने 4 जुलैला अधिकृत सुट्टी जाहीर केली. 1870 मध्ये अमेरिकन काँग्रेसने 4 जुलैला फेडरल हॉलिडे घोषित केलं आणि 1938 मध्ये ती पगारी सुट्टी बनली. आजही अमेरिकन नागरिक फटाक्यांवर दरवर्षी तब्बल $1 अब्ज म्हणजे सुमारे 8,300 कोटी रुपये खर्च करतात. तर आता मित्रांनो, ऐका हे विलक्षण योगायोग जे ऐकून तुम्हाला खरं वाटणार नाही. योगायोग क्रमांक नंबर 1. डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स लिहिणारे थॉमस जेफरसन आणि त्यावर स्वाक्षरी केलेले दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम्स हे दोघे एकमेकांचे जन्मभर प्रतिस्पर्धी होते. राजकारणात भांडत राहिले, पण आयुष्याच्या शेवटी त्यांची मैत्री झाली आणि मग घडला तो चमत्कार. 4 जुलै 1826 म्हणजेच स्वातंत्र्याच्या अगदी 50व्या वर्धापन दिनी दोघेही एकाच दिवशी मृत्यू पावले. जेफरसन सकाळी गेले, ॲडम्स दुपारी. ॲडम्सच्या शेवटच्या शब्दांपैकी एक होता, थॉमस जेफरसन सर्वाइव्स. पण त्यांना माहिती नव्हतं की जेफरसन काही तास आधीच गेले होते. बघा, हा योगायोग होता की इतिहासाची कविता कोणालाच माहीत नाही. योगायोग क्रमांक नंबर 2. 5 वर्षानंतर 4 जुलै 1831 रोजी तिसरे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॉनरो पण याच दिवशी मृत्यू पावले. 3 राष्ट्राध्यक्ष, एकच तारीख 4 जुलै. योगायोग क्रमांक नंबर 3. अमेरिकेच्या इतिहासात केवळ एकाच राष्ट्राध्यक्षाचा जन्म 4 जुलैला झाला. कॅल्विन कुलिज 1872. आणि जॉन ॲडम्स यांनी सुरुवातीला वाटलं होतं की 2 जुलैला उत्सव साजरा व्हावा कारण मतदान त्याच दिवशी झालं होतं. ते इतके ठाम होते की ते 4 जुलैच्या समारंभांना जाणून बुजून उपस्थित राहत नसत. पण इतिहासाने ॲडम्सला चुकीचं ठरवलं. डिक्लेरेशनवर 4 जुलैची तारीख छापली होती. तोच दिवस जगाने लक्षात ठेवला. आज 4 जुलैला अमेरिकेत काय होतं तर सकाळपासून परेड सुरू होतात. रस्त्यांवर लाल, पांढरा, निळा रंग, अमेरिकन ध्वज हातात, मुलांचे हसरे चेहरे. दुपारी कुटुंब एकत्र येतात. बार्बिक्यू म्हणजे मांसाहार आणि भाज्या थेट आगीवर भाजायची परंपरा. सोबत मका, बर्गर, हॉट डॉग. संध्याकाळी मैफिली, रात्री फटाके. न्यूयॉर्क सिटीमधील मेसीस 4th ऑफ जुलै फायरवर्क्स हे अमेरिकेतील सर्वात मोठे फटाक्यांचे प्रदर्शन आहे. लाखो लोक हडसन नदीच्या किनाऱ्यावर जमतात. वॉशिंग्टन DC मध्ये नॅशनल मॉलवर भव्य परेड आणि राष्ट्राध्यक्षांचे भाषण. रात्री उशिरापर्यंत आकाश उजळत राहतं आणि अमेरिका एकत्रपणे म्हणतं, हॅप्पी 4th ऑफ जुलै. तर मित्रांनो, 4 जुलैची कहाणी केवळ अमेरिकेची नाही आहे. ही कहाणी आहे त्या माणसांची ज्यांनी जीव धोक्यात घालून एका कागदावर सही केली, ज्यांना माहिती होतं की जर हरलो तर फाशी. बघा, स्वातंत्र्य कधीच मोफत मिळत नाही. ते कमवावं लागतं, त्यासाठी लढावं लागतं, त्यासाठी काहीतरी पणाला लावावं लागतं. भारताचं स्वातंत्र्य असो की अमेरिकेचं, त्यामागे अनगणित माणसांचं बलिदान आहे, त्याग आहे आणि धाडस आहे. आणि आपण जे स्वातंत्र्य आज गृहीत धरतो ते कुणाच्या तरी रक्ताने आणि घामाने मिळवलेलं आहे. आणि म्हणूनच 4 जुलैचे ते फटाके फक्त आनंदाचे नाहीत, ते कृतज्ञतेचे आहेत, त्या धाडसाला सलाम करणारे आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे इतिहासाचे धडे आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. सोबतच काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.